नागपुर के कलमना थाना क्षेत्र से 1 करोड़ की धोखाधड़ी का मामला सामने आया है, जहां जाली दस्तावेज दिखाकर पुणे की रॉयल ड्राई फ्रूट कंपनी के मालिक ने नागपुर स्थित ओम इंडस्ट्रीज से आर्थिक हेराफेरी की है। आइए जानते हैं विस्तार से। गौरतलब है कि नागपुर स्थित ओम इंडस्ट्रीज की ओर से प्रबंधक सचिन ढवले ने कलमना पुलिस में शिकायत दर्ज कराई थी कि पुणे की रॉयल ड्राई फ्रूट कंपनी द्वारा जाली दस्तावेज पेश करते हुए आर्थिक व्यवहार किया गया है। दरअसल रॉयल ड्राई फ्रूट के मालिक समीर लालानी नागपुर आए थे, जिस दौरान समीर और ओम इंडस्ट्रीज की चर्चा हुई, जहां कंपनी में निवेश की मांग करते हुए लालानी ने फर्जी टर्नओवर के दस्तावेज दिखाए, जिसके आधार पर दोनों कंपनियों का अनुबंध निर्धारित किया गया। लेकिन कुछ दिनों बाद ओम इंडस्ट्रीज के संज्ञान में आया कि समीर लालानी द्वारा दिखाए गए सभी दस्तावेज फर्जी थे और असल में उनका टर्नओवर उतना है ही नहीं जितना बताया गया था। जिसके बाद ओम इंडस्ट्रीज द्वारा निवेश किए गए पैसे वापस मांगे गए, जिसे देने से रॉयल ड्राई फ्रूट के मालिक समीर लालानी ने इनकार कर दिया। जिसके बाद ओम इंडस्ट्रीज की ओर से प्रबंधक सचिन ढवले ने कलमना पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके आधार पर पुलिस कार्रवाई कर रही है। निवेश की कुल कीमत 9 करोड़ बताई जा रही है। ओम इंडस्ट्रीजच्या मालकांतर्फे तेथील मॅनेजर सचिन ढवळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता। त्या तक्रार अर्जाच्या चौकशी दरम्यान असे आढळून आले की रॉयल ड्रायफ्रूट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे पुण्याला मुंबईला, त्या कंपनीचे मालक समीर लालानी हे इथे नागपूरला आले आणि त्यांनी यातील आपल्या ओम इंडस्ट्रीजच्या मॅनेजरसोबत एक डील केली की तुम्ही आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करा। त्यावरून मग यांनी सर्व डॉक्युमेंट चेक करून त्यांच्यासोबत एक टर्म शीट तयार करून त्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली। परंतु काही महिन्यानंतर यांना असं दिसून आले की जे डॉक्युमेंट्स त्या कंपनीबाबतचे यांच्याकडे सादर केले होते आणि ज्या डॉक्युमेंट्सवरून यांनी इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीत केली होती ते डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुट्या आढळून आल्या आणि त्यात असे दिसून आले की यांनी याचा सेल्स ॲन्युअल रिपोर्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि वेगवेगळी करारपत्रे, बॅलन्स शीट ह्या आकडेवारीत यांना फरक दिसून आला आणि कंपनीचं जेवढं टर्नओव्हर आहे तेवढं टर्नओव्हर कंपनीचं नाही असं दिसून आलं आणि त्यामुळे मग यांनी गुंतवलेले पैसे परत मागायला सुरुवात केली। तर आरोपीने ती देण्यास नकार दिला आणि अशा प्रकारे यांची फसवणूक केली कंपनीची आणि त्याच्यावरून त्याची नोटशीट तयार करून आणि माननीय वरिष्ठांच्या परवानगीने यात गुन्हा नोंद केला। ती अमाऊंट यांनी जवळपास 9 करोड 33 लाख रुपये गुंतवले। आम्ही ऑफेन्स रजिस्टर केलेलं आहे। आता वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की ऑफेन्स होतं, त्यानुसार आम्ही ऑफेन्स रजिस्टर केला। आता वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून जी तपासाच्या दृष्टीनं माहिती आवश्यक आहे ती माहिती कलेक्ट करणं सुरू आहे।